मी आज बनवणार आहे उपवासाची चकली. तर इथे मी ना आता बटाटे शिजवले आहेत. बटाटे उकडून घेतले आहेत मी आता. तर तुम्ही बघू शकता व बटाटे छान शिजलेले आहेत. आता मी ह्याचे साळपट काढून घेणार आहे. आता ही मी चकली ना बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून करणार आहे. तर हा साबुदाणा मी इथे भिजवला आहे. तर साबुदाणा मी हा आहे ना गिरणीमधून आहे ना बारीक केला अगोदर. असा रवाळ भिजवला, रवाळ दळवला आणि मग आहे ना गरम पाणी करून ह्याच्यामध्ये टाकलं आहे. तर हे ना 4-5 तास मी भिजवलं हे. तर हे बघा असं झालं आहे. आता हे बटाटा आणि साबुदाणा मिक्स करणार आहे. तर अगोदर आपल्याला ह्या बटाट्यांची साळपट काढायची आहेत अशी. आता ह्या सर्व बटाट्यांची साल मी काढून घेतली आहे. आता हे जवळजवळ 4 किलो बटाटे असतील. त्यासाठी मी 1 किलो साबुदाणा घेतला होता. आता हे बटाटे आपल्याला कुस्करून घ्यायचे. तर असे कुस्करून न घेता आपल्याला आहे ना हे ना मी ना वेगळ्या पद्धतीने कुस्करणार आहे. असे जर आपण कुस्करले ना तर ह्याच्यामध्ये ना गाठी राहू शकतात आणि ते ना मग आपल्याला चकली करताना ते ना अडकू शकतात, त्या सोऱ्यामध्ये अडकू शकतात. अशा गाठी जर राहिल्या नाही याच्यामध्ये तर त्या अडकू शकतात. तर मग मी ना ह्या किसणीचा वापर करणार आहे. तर हे बघा मी असं ह्या पद्धतीनं किसून घेणार आहे सर्व बटाटे. म्हणजे याच्यामध्ये ना गाठी राहत नाही आणि आपल्या सोऱ्यामध्ये चकली करताना गाठी अडकणार नाही. त्यामुळे आपल्याला एकसारखा हा बटाटा कुस्करून घ्यायचा आहे. ह्या चाळणीनं आपण बटाटा कुस्करल्यानंतर असा एकसारखा होतो. यामध्ये गाठी राहत नाही, जेणेकरून आपला हा बटाटा किसणी आपल्या चकलीच्या सोऱ्यामध्ये अडकत नाही आणि चकली ही छान पटपट होते. तर बघू शकता छान कुस्करून झालेला आहे एकसारखा. आता यात आपल्याला साबुदाणा ॲड करायचा आहे. हा साबुदाणा मी ना जाडसर गिरणीमध्ये दळवला होता आणि तो भिजू घालताना एकदम कडक पाण्यामध्ये भिजू घातला होता. तर हे बघू शकता तुम्ही छान भिजला आहे आपला साबुदाणा. 4 ते 5 घंटे भिजवला. आता तो आपल्याला ह्या कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. असं जर साबुदाणा आपण भिजवला ना, असं साबुदाणा दळून जर भिजवला ना तर ही चकली आपण जेव्हा तळतो ना त्यावेळेस आहे ना खूप छान फुगली जाते आणि कुरकुरीत होते, कडक होत नाही. तर मी तुम्हाला शेवटी तळून पण दाखवणार आहे. हा साबुदाणा आणि बटाटा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची ॲड करायची आहे. तर यामध्ये मी ना हिरवी मिरची दळून घेतली होती. यामध्ये हिरवी मिरची वापरत आहे. यात तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता, पण लाल तिखट वापरल्याने आपण जेव्हा ती चकली तळतो आणि खातो त्यावेळेस असा ठसका लागतो आपल्याला. त्यामुळे मी
इथे हिरवी मिरचीचाच वापर करते. हिरवी मिरची आणि मीठ आपण स्वादानुसार टाकणार आहोत. चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. असं छानपैकी असं आपल्याला एकत्र एकजीव करायचं आहे सर्व मिश्रण. आता हे मिश्रण आपलं तयार आहे चकली करण्यासाठी. चला तर मग चकली करून घेऊया. तर या पद्धतीचा माझ्याकडे सोऱ्या आहे. तर आपण थोडंसं याला तूप लावून घेऊ जेणेकरून चिटकणार नाही. तर हे बघा मैत्रिणींनो, आपली उपवासाची चकली छानपैकी वाळून झालेली आहे. मी ही 2 दिवस चांगली उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये छानपैकी वाळवली आहे. तर मस्त झाली आहे दिसायला पण. आता मी तुम्हाला ही तळून दाखवणार आहे. तर इथे मी गॅसवर कढईत तेल ठेवलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात चकली टाकायची. तुम्हाला ही चकली मी तळून दाखवणार आहे. तर बघा आपली किती छानपैकी फुगली ही चकली. हे बघा चकली किती छान झाली आणि ना तळून आहे ना एकदम हलकी फुलकी झाली आहे. तुम्हाला तळून पण दाखवते. तर हे बघा एकदम कुरकुरीत झाली आहे, छान फुगली आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हेल्दी रहा.